चार्ज. लेट्स गो टू द नेक्स्ट, दॅट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता बघा इथं काय होणार आहे. सो व्हॉट विल हॅपन इज दॅट दिस न्यूक्लियस हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज and the electrons which are revolving inside the orbitals have a negative charge, and there will be a mutual attraction between a positively charged protons and negatively charged electrons. कळते का बघा मी काय म्हणतोय. म्हणजे आपल्या ऍटम मध्ये हा न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स असणार आहेत, प्रोटॉन्स वर आहे पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे न्यूक्लियस वर आला पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आता ह्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनला काय करणार, आपल्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करणार, खेचून घ्यायचा प्रयत्न करणार, आणि त्यालाच ऍक्च्युअली आपण म्हणणार आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या न्यूक्लियसचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो किती एक्सपिरियन्स करतोय. So it is a net nuclear charge actually experienced by this electron. I understand what I am saying? तुमच्या पुस्तकामध्ये पण डेफिनेशन दिलेली आहे बघा, ती तुम्ही लिहून काढा, तुम्हाला तो होमवर्क असणार आहे माझ्याकडून. कळतंय का बघा मी काय म्हणतोय. तर न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, ऍक्च्युअली नंबर ऑफ प्रोटॉन्स तिथं आहेत, त्यामुळं तो चार्ज काय आहे त्याच्यावर, म्हणजे तो प्रोटॉनचा नंबर म्हणजे ऍटॉमिक नंबर झाला सिम्पली. कळलं का बघा. पण इथं आता पुढे आपण गेल्यानंतर काय करणार आहे बघा, की हा न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज तसाच थांबणार नाही, तर तो काय करणार, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करणार, आणि खेचत असताना हा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करणार. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तसं इथं हा न्यूक्लिअर, ह्याला म्हटलं जाते न्यूक्लिअर फोर्स, कारण न्यूक्लियस ऍटमच्या आतमध्ये न्यूक्लियस काय करणार, तो फोर्स अप्लाय करायला लागलाय, म्हणून याला आपण म्हणणार आहे न्यूक्लिअर फोर्स. आणि हा न्यूक्लिअर फोर्स काय करणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जो हा इलेक्ट्रॉन काय करतोय बघा, एक्सपिरियन्स करतोय, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणणार आहे. आणि म्हणजे न्यूक्लियसचं काम काय आहे, इलेक्ट्रॉनला खेचणं. आता आपण कुठे आलोय बघा. सो सपोज वी आर इन अ हायड्रोजन ऍटम. हायड्रोजन ऍटम मध्ये एकच प्रोटॉन आहे. मग हा प्रोटॉन पण हा इलेक्ट्रॉन लक्षात घ्या असा ऑर्बिट मध्ये फिरत नाही, त्यामुळे तो त्याची जागा सारखी बदलायला लागलाय. पण हा न्यूक्लियस काय करणार, त्याला तो कुठेही जाऊन दे ह्या स्पेस मध्ये स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करणार. कळलं का बघा. म्हणजे हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और नेट न्यूक्लिअर चार्ज असं म्हणूया आपण. नेट तुम्हाला याचा मी फॉर्म्युला पुढे देतो कशा प्रकारे तो काढायचा. सो नेट न्यूक्लिअर चार्ज ऍक्च्युअली एक्सपिरियन्स्ड बाय द इलेक्ट्रॉन is known as a effective nuclear charge. The definition तुम्ही लिहून काढा बघा, that will be your homework. I am reminding you again. So we are in a hydrogen atom. So we have one proton and one electron. म्हणजे तिथं बघा एकच प्रोटॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन नाही, आणि त्यामुळे इथं काय असणार आहे, हा प्रोटॉन काय करणार आहे, इलेक्ट्रॉनला तिथं खेचायचा प्रयत्न करणार. पण आता आपण पुढे गेलो बघा, ही शेल मी नंतर ड्रॉ करतो. आता आपण हेलियम मध्ये आलो, तर हेलियम मध्ये बघा दोन प्रोटॉन्स असणार आहेत, दोन न्यूट्रॉन्स असणार आहेत. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का बघा, या न्यूट्रॉनचं काम काय आहे, तर मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा जसं आपण इथं प्रोटॉन्स भरत जाणार आहे, प्रोटॉन्सवर असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह चार्ज जर आपण तिथं एका कंटेनर मध्ये समजा घातले, तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे बघा, रिपल्शन होणार आहे. पॉझिटिव्ह विल रिपल्स इच अदर. म्हणजे समजा हा एखादा बॉक्स असं कन्सिडर करा, याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज मी ठेवत चाललोय, पॉझिटिव्ह चार्ज ठेवत एक असताना काय अडचण नाहीये. पण दोन आले म्हणजे तर रिपल्शन झालं, तीन आले म्हणजे तर रिपल्शन झालं, तर तो बॉक्स काय होणार आहे, अनस्टेबल होणार आहे. बॉक्स काय होणार आहे, अनस्टेबल होणार आहे. कळते का बघा. सिमिलर थिंग विल हॅपन हियर. जसे आपण पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन तिथं ठेवत जाणार आहे, त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार आहे. त्याच्यामध्ये रिपल्शन झालं तर काय होणार आहे बघा, हा तुमचा न्यूक्लियस अनस्टेबल होणार आहे. न्यूक्लियस अनस्टेबल झाला की तुमचा ऍटम अनस्टेबल होणार आहे, आणि ते होऊ नये म्हणून न्यूट्रॉन्स काय करणार बघा, न्यूट्रॉन्स विल सेपरेट. बघा दोन न्यूट्रॉनच्या मध्ये दोन प्रोटॉनच्या मध्ये काय येणार आहे, एक न्यूट्रॉन येणार आहे. दोन प्रोटॉनच्या मध्ये काय येणार आहे, एक न्यूट्रॉन येणार आहे, आणि तो काय करणार आहे, त्या दोन प्रोटॉन्सला सेपरेट करणार आहे, आणि सेपरेट केल्यामुळे जे फोर्स ऑफ किंवा रिपल्शन आहे तो कमी होईल, आणि तुमचा ऍटम न्यूक्लियस स्टेबल होईल. न्यूक्लियस स्टेबल झाला की ऍटम स्टेबल होणार आहे. अरे अंडरस्टँडिंग दिस. आणि ऍट द सेम टाइम दिस न्यूट्रॉन्स हेल्प टू बाइंड द प्रोटॉन्स together and they separate them, separate the protons at the same time. So it acts as a glue. कळतंय का बघा. न्यूट्रॉनवर चार्ज नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन व्हायचा संबंध नाही, आणि त्यामुळे बघा हे दोन न्यूट्रॉन्स काय करणार आहेत, दोन प्रोटॉनला वेगळे करणार आहेत, आणि एकाच वेळी ते त्यांना बांधून ठेवायचं पण काम करणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे न्यूट्रॉन्स तिथं आपल्याला फार मदत होणार आहे. पण आता इथे काय केलं बघा आपण, की प्रोटॉन्स जेवढं असणार, कारण ऍटम इलेक्ट्रिकल न्यूट्रल असणार आहे, म्हणजे हेलियम मध्ये दोन तिथे इलेक्ट्रॉन असणार आहेत. मग हा न्यूक्लियस काय करेल, तर ह्याला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करेल, म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे बघा, न्यूक्लिअर चार्ज म्हणणार आहे. ह्याला आपण इथं जो चार्ज प्रेझेंट आहे, प्रोटॉन ऍक्च्युअल चार्ज आहे, त्याला आपण म्हणणार आहे न्यूक्लिअर चार्ज. पण हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय बघा, हा इलेक्ट्रॉन
जो ऍक्च्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करणार आहे, नेट न्यूक्लिअर चार्ज त्याला म्हणूया, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सो इट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे. तर बघा ह्या दोन डेफिनेशन, आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस डेफिनेशन. पण आता बघा आपण आलोय लिथियम मध्ये. सपोज इफ यू गो टू द लिथियम, आता लिथियम मध्ये किती असणार बघा, 3 प्रोटॉन्स असणार आहेत. आणि इथं बघा आपण 3 न्यूट्रॉन्स घेतले, 3Li6 साधारणतः त्याचा मी ऍक्च्युअली इथं ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास बघा तुम्ही. सो त्याचा ऍटॉमिक नंबर किती असणार 3. मग पहिली शेल पूर्णपणे भरली आणि मग बघा आपण आता पहिली शेल भरल्यानंतर दुसऱ्या शेल मध्ये आपण तिथं चाललोय. मग इथं आपण एक इलेक्ट्रॉन ठेवला. इथं बघा 1s भरली, 1s2, मग लिथियम मध्ये 3s आपण 2s 1 भरायला चालू करणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? So what will happen is that now this nucleus has more protons, so it will try to attract all electrons. म्हणजे याला हा काय करणार, आपल्या याला पण खेचून घ्यायचा प्रयत्न करणार. यांना तर तो खेचायला लागलायच. म्हणजे बघा जे न्यूक्लियसच्या जवळ असणार आहेत त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. आणि आता ह्या आउटर मोस्ट शेल मध्ये पण आणखीन एक इलेक्ट्रॉन आलाय, कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स पण तिथं वाढलेले आहे. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढलाय बघा, झेड वाढलाय म्हणजे न्यूक्लिअर ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढणार. आणि म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढला की एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पण तिथे येणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन पण काय होणार आहे, या न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार किंवा हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे. या दोघांना तर तो अगोदर खेचायला लागलेलाच आहे. पण आता प्रॉब्लेम असा होणार आहे बघा, ज्यावेळी न्यूक्लियस ह्या आउटर, कारण हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे, ह्याला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे. हे इलेक्ट्रॉन त्याला अडथळा निर्माण करणार आहे. कळलं का बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण ते असे इलेक्ट्रॉन एका जागेला फिक्स नाहीत, तर ते असे फिरायला लागलेत. आणि हे आउटर किंवा सॉरी इनर कोर, ह्याला काय म्हणायचं बघा, त्याला म्हणायचं इनर कोर. आतल्या बाजूला आहेत ना हे, आणि हा इलेक्ट्रॉन कुठे आहे, बाहेरच्या बाजूला आहे. आणि त्यामुळे बघा हा न्यूक्लियस काय करणार आहे, याला अट्रॅक्ट करणार आहे, पण हे इलेक्ट्रॉन्स काय करणार, त्याला रिपेल करणार आहे. फार सिंपल मेकॅनिझम आहे बघा. तर न्यूक्लियस काय करणार, याला अट्रॅक्ट करणार, पण हा ह्या इनर कोर मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला रिपल्शन करणार. कारण हा समजा इलेक्ट्रॉन इथं आला, समजा त्या दोघांची पोझिशन सेम झाली, तर ह्या दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे. आणि त्यामुळे बघा ह्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आणि हा जो तुमचा न्यूक्लियस याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, कमी होणार. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, कमी होणार. कळतंय का बघा, मी पुन्हा सांगतोय. हा न्यूक्लियस आहे, तो ह्या 2 इलेक्ट्रॉनला खेचायला लागलाय. त्या म्हणजे ते कुठल्या कोर मध्ये, इनर कोर मध्ये आहेत, कारण ते न्यूक्लियसच्या जवळ आहेत म्हणून त्यांना आपण इनर कोर म्हणणार आहे. आणि ह्याला म्हणूया आपण आउटर कोर. ह्याला म्हणूया आपण काय, आउटर कोर म्हणजे बाहेरचा भाग सिंपली, किंवा व्हॅलेन्सी शेल म्हणू शकताय. आता न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा पण इलेक्ट्रॉन खेचला जाणार. पण बघा हे इलेक्ट्रॉन एका जागेला स्थिर नाहीत, त्यांच्या पोझिशन सारख्या चेंज व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे बघा ज्यावेळी या दोघांच्या पोझिशन अशा आयडेंटिकल होतील तर त्यावेळी ते खाणार रिपल्शन, या दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली ह्या इलेक्ट्रॉन जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फील करणार आहे या न्यूक्लियसचा, तो खूप कमी असणार आहे यांच्यापेक्षा. कारण हे न्यूक्लियसला जवळ, न्यूक्लियसला जेवढे जवळ तेवढा बघा यांच्यावर जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असणार आहे तो जास्त असणार आहे, कारण तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार. पण हा न्यूक्लियस पासून लांब तर आहेच, पण इथं आणखीन काय व्हायला लागलेलं आहे, हे जे इनर कोर इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करायला लागले, ह्या इलेक्ट्रॉनला रिपेल करायला लागले. आणि ह्या फोर्स किंवा ह्या इफेक्टलाच आपण म्हणतोय स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. कारण हे बघा इनर मोस्ट जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे इनर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इनर मोस्ट इलेक्ट्रॉन एक प्रकारचं स्क्रीन किंवा शिल्ड. शिल्ड म्हणजे काय म्हणतोय आपण, कवच. शिल्ड म्हणजे कवच म्हणतो ना आपण, लढाईच्या वेळी आपण ढाल घेऊन जातो बघा, तर ते कवच असतं एक प्रकारचं. तशा प्रकारे न्यूक्लियसला काय करणार आहेत, हे जे इनर मोस्ट कोर मधले इलेक्ट्रॉन्स आहेत, हे आउटर मोस्ट कोर पासून इलेक्ट्रॉन्स पासून काय करणार आहेत, शिल्ड करणार आहेत, प्रोटेक्ट करणार आहेत. आणि त्यामुळे ह्या न्यूक्लियसचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे याच्यावरचा कमी होणार आहे. अँड दॅट्स व्हाय दिस इलेक्ट्रॉन विल फील अ लेस, काय म्हणूया आपण, जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्याच्यावरचा काय असणार आहे, कमी होणार आहे. आणि ह्या इफेक्टला आपण काय म्हणतोय बघा, स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस डेफिनेशन. बघा समजलं असेल तर पुन्हा हे तुम्ही थोडंसं रिपीट करा, तुम्ही पॉज करून व्हिडिओ पुन्हा हे डेफिनेशन्स बघा, कारण हे फार महत्त्वाचं आहे. कळतंय का, फार महत्त्वाचं आहे. So again I will revise in a short. So nuclear charge is nothing but number of protons present in a nucleus of an atom, आणि त्या atomic number वर अवलंबून असणार आहे. Effective nuclear charge म्हणजे काय बघा, it is a net nuclear charge experienced by the electron, actually experienced by the electron. And screening effect or shielding effect is nothing but that protection of or shielding of what we can say nucleus, okay, by inner core electron
फ्रॉम आउटर कोर इलेक्ट्रॉन. हे इनर कोर इलेक्ट्रॉन म्हणजे हे जे आतल्या कोर मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा पहिल्या शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार आहेत या न्यूक्लियसला या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन पासून शिल्ड करणार आहेत, प्रोटेक्ट करणार आहेत. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. ओके, तर आता बघा याचे काही फॉर्म्युलीज आपण बघूया. म्हणजे बघा हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मग कसा काढायचा. So effective nuclear charge, that is ZEF, will be equal to nuclear charge minus, बघा बऱ्याच पुस्तकामध्ये स्क्रीनिंग शिल्डिंग तुम्ही काही शब्द वापरा, दोन्ही शब्द काय बरोबर आहेत. त्याला म्हणतो मी तर शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट पण तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ऍक्च्युअल जो न्यूक्लियर चार्ज आहे म्हणजे तो फॉर्म्युला काय बघा. सो देअरफॉर इथं बघा आपण घेऊया देअरफॉर ZEF will be equal to Z minus sigma. इट्स अ व्हेरी सिंपल कन्सेप्ट. बघा समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण इलेक्ट्रॉन्स आपण भरत असताना एक एक एनर्जी लेवल आपण भरत जाणार आहे आणि त्यामुळे इनर मोस्ट इलेक्ट्रॉन काय असणार आहेत न्यूक्लियसला जवळ असणार आहेत आणि न्यूक्लियस आणि त्याच्यातला त्याला आपण म्हणूया आता इनर कोर. मग हे इनर कोर वाढत जाऊ शकतंय जसं ते कंप्लीट, जसं ते कोर म्हणजे जसं आपण एनर्जी लेवल भरत जाणार तसं ते इनर कोर मधले इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. कळलं का बघा. आणि जो न्यूक्लियस आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढा काय होईल कमी होईल तर त्याला रिस्पॉन्सिबल काय बघा हा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस. सो झेड इफेक्टिव्ह आपण कसं काढणार आहे जो न्यूक्लियस वरचा ऍक्च्युअल चार्ज आहे त्याच्यावर आपण शिल्डिंग इफेक्ट काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे आपण जर केअरफुली बघितलं तर हा झेड इफेक्टिव्ह नेहमी ह्या न्यूक्लियर चार्ज पेक्षा काय असणार आहे साधारणतः कमी असणार आहे. म्हणजे तो दॅट झेड इफेक्टिव्ह कॅन नेव्हर बी इक्वल टू झेड. कळते का बघा. झेड इफेक्टिव्ह कॅन नेव्हर बी इक्वल टू झेड म्हणजे न्यूक्लियर चार्ज हा किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा न्यूक्लियर चार्ज एवढा कधी असू शकत नाही. तो नेहमी काय असणार आहे न्यूक्लियर चार्ज पेक्षा थोडासा कमी असणार आहे कारण त्याच्यातून आपण शिल्डिंग इफेक्ट काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. आता आपण बघा नाउ इफ यू मूव्ह अक्रॉस अ पिरियड. आता इन अ पिरियड काय होतं बघूया शिल्डिंग इफेक्टचं किंवा आपण या सगळ्याच गोष्टींचं. आता इन अ पिरियड कसं आपण जाणार आहे लेफ्ट टू राईट वी मूव्ह लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट बघा पिरियड मध्ये आपण जात असताना ऍटॉमिक नंबर तुमचा 1 युनिट न वाढायला लागलाय. ऍटॉमिक नंबर 1 युनिट न वाढायला लागलाय आणि न्यूक्लियर चार्ज पण तुमचा काय होणार आहे +1 न वाढणार आहे. +1 न तिथे न्यूक्लियर चार्ज काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. आता बघा फार महत्वाचा हा पॉइंट मी लक्षात केअरफुली. हा न्यूक्लियस आहे आताच मी ड्रॉ केलेलं होतं. ही पहिली शेल दुसरी शेल. आता बघा एखाद्या पिरियड मध्ये पहिल्या पिरियड मध्ये दोनच एलिमेंट आहेत आणि त्यामुळे बघा इथं एक प्रोटॉन आपण इथं प्रोटॉन ठेवत गेलो, त्याच्यानंतर 1 प्रोटॉन 2 प्रोटॉन इलेक्ट्रॉन इथं ठेवत गेलो, इलेक्ट्रॉन इथं आपण ठेवत गेलो पहिल्या शेल मध्ये. म्हणजे बघा जो इलेक्ट्रॉन आपण भरणार आहे एखाद्या पिरियड मध्ये मूव्ह होत असताना तो एकाच शेल मध्ये आपण भरणार आहे. सो वी आर फिलिंग इट इन ए सेम एनर्जी लेवल और सेम प्रिन्सिपल शेल अप मध्ये आपण जो इलेक्ट्रॉन तिथं भरत जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे बघा. सो व्हॉट विल हॅपन इज दॅट तुम्ही लिथियम पर्यंत आपण आलेलो होतो बघा. इथं लिथियम मध्ये 3 प्रोटॉन्स होते 3 न्यूट्रॉन्स होते आणि एक इलेक्ट्रॉन इथं गेला. ठीक आहे. आता बघा आपण 4 बेरिलियम मध्ये आलो. यात थोडंसं हे इक्वल नंबरनी इन्क्रीज करायला लागलोय नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि त्यामुळे इथे काय होईल बघा 4 बेरिलियम मध्ये आल्यानंतर आपण इथे इलेक्ट्रॉन पण 4 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण 5 मध्ये गेलो, इथं आणखीन एक इलेक्ट्रॉन वाढला, एक इलेक्ट्रॉन वाढला. 5 बोरॉन मध्ये आलो आपण, 6 कार्बन मध्ये आलो, 6 कार्बन मध्ये आणखीन एक इलेक्ट्रॉन आला. त्याच्यानंतर 7 नायट्रोजन मध्ये आपण आलो, आणखीन एक इलेक्ट्रॉन इथं वाढला. 8 ऑक्सिजन मध्ये आपण आलो, आणखीन एक इलेक्ट्रॉन इथं वाढला. त्याच्यानंतर आपण 9 फ्लोरीन मध्ये आलो, आणखीन एक इलेक्ट्रॉन इथं वाढला आणि ज्यावेळी आपण बघा 10 निऑन मध्ये आलो आपण त्यावेळी आणखीन एक इलेक्ट्रॉन आला आणि हे शेल पूर्णपणे भरलेलं आपल्याला लक्षात येईल. जर केअरफुली तुम्ही ऑब्झर्व केला पहिली एनर्जी लेवल आपले फर्स्ट पिरियड मध्ये भरलेली होती. लिथियम मध्ये आपण सेकंड एनर्जी लेवल भरायला चालू केली आणि ती भरायला चालू केल्यानंतर बघा जो पुढचा इलेक्ट्रॉन आपण भरायला लावला एकाच पिरियड मध्ये म्हणजे बघा दॅट वी आर ऍडिंग इलेक्ट्रॉन्स इन द सेम एनर्जी लेवल. सेम एनर्जी लेवल मध्ये आपण इलेक्ट्रॉन भरायला लागलोय आणि तुमचे इनर कोर इलेक्ट्रॉन जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत म्हणजे 2च आहेत आणि 2च असल्यामुळे काय करणार आहे बघा इथे नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढायला लागले आणि काय करायला लागलोय आपण एकाच एनर्जी लेवल मध्ये ते इलेक्ट्रॉन्स आपण भरत चाललोय. त्यामुळे बघा हा न्यूक्लियस काय करणार आहे ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे स्ट्रॉंगली खेचायचा प्रयत्न करणार आहे.
स्ट्रॉंगली खेचायचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या इनर कोर इलेक्ट्रॉनचा शेडिंग इफेक्ट तेवढा काय नसणार आहे, स्ट्रॉंग नसणार आहे. कळलं का बघा. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, नंबर ऑफ प्रोटॉन्स तिथं वाढायला लागले आणि दोनच इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्यांचा जो काय म्हणूया आपण इनर कोरचा जो शिल्डिंग इफेक्ट आहे तो ऑलमोस्ट निग्लिजिबल असतोय, ऑलमोस्ट काय असतोय तो 0 असतोय. पण इकडे बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण एकाच शेल मध्ये ऍड करायला लागलोय, त्यामुळे आणि इकडे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्रोटॉन्स पण वाढले, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होणार या न्यूक्लियस कडे स्ट्रॉंगली खेचले जाणार आहेत. आणि बघा ज्या वेळी आपण एखाद्या पिरियड मध्ये मूव्ह होणार आहे लेफ्ट टू राईट, त्यावेळी बघा शिल्डिंग इफेक्ट इज निग्लिजिबल. कळते का बघा. शिल्डिंग इफेक्ट हा कॉन्स्टंट आहे, कारण तिथं आपण जर बघितलं तर ही शेल तिथं कॉन्स्टंट असणार आहे, ही शेल आउटर मोस्ट शेल पण कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे बघा इनर कोर इलेक्ट्रॉन्स अँड आउटर कोर इलेक्ट्रॉन्स, म्हणजे असं म्हणूया आपण इनर कोर इलेक्ट्रॉन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट असणार आहेत आणि आपण एकाच शेल मध्ये तिथे इलेक्ट्रॉन भरत चाललोय आणि न्यूक्लियस त्यामुळे काय करणार आहे, त्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे स्ट्रॉंगली खेचून घेणार आहे. आणि हे असं झाल्यामुळे बघा तिथं हा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे इन अ पिरियड ऑलमोस्ट 0 असतोय. सो इन पिरियड बघा काय असणार आहे, सिग्मा इज इक्वल टू 0, त्यामुळे बघा झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड. झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड. आणि झेड काय व्हायला लागलाय बघा इथं, झेड मगाशी म्हटलं हा लेस असतोय, पण बघा इथं इन अ पिरियड हा सिग्मा ऑलमोस्ट 0 असतो म्हणतोय आपण, तर आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण तो आता 0च घेतलाय. आणि त्यामुळे बघा इन अ पिरियड दॅट झेड इफेक्टिव्ह विल गो ऑन इन्क्रीजिंग ॲज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. कारण ॲटॉमिक नंबर वाढायला लागलाय म्हणून झेड वाढणार, न्यूक्लिअर चार्ज वाढणार. न्यूक्लिअर चार्ज वाढला तर इन अ पिरियड काय होणार आहे बघा, ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट झेड इफेक्टिव्ह विल ऑल्सो इन्क्रीज. कळलं का बघा. पण ज्यावेळी आपण काय झालो, व्हेन वी मूव्ह टू द ग्रुप मध्ये ज्यावेळी आपण जाणार आहे बघा, ग्रुप मध्ये कसं मूव्ह होतोय आपण, टॉप टू बॉटम. म्हणजे टॉप टू बॉटम जात असताना मी पहिल्या पिरियड मधून दुसऱ्या पिरियड मध्ये, तिसऱ्या पिरियड मध्ये, चौथ्या पिरियड मध्ये असं जात राहणार आहे. म्हणजे बघा तिथं प्रत्येक पिरियड ज्यावेळी चालू होणार आहे नवीन शेल ऍड केली जाणार आहे, नवीन शेल ऍड केली जाणार आहे, नवीन शेल ऍड केली जाणार आहे, नवीन शेल ऍड केली जाणार आहे. म्हणजे तुमचा हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काय होणार आहे, लांब 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 जात राहणार आहे. आणि त्यामुळे बघा हे तुमचं इनर कोर जे आहे ते त्यांचं इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढणार आहे. आणि इनर कोर मध्ये जर समजा इलेक्ट्रॉन्स वाढले तर काय होणार आहे, तुमचा शिल्डिंग इफेक्टची स्ट्रेंथ पण वाढणार आहे, शिल्डिंग इफेक्टची स्ट्रेंथ पण वाढणार आहे. आणि शिल्डिंग इफेक्टची जर स्ट्रेंथ वाढली तर तुमचा बघा झेड इफेक्टिव्ह कमी होणार. कारण बघा सिग्माची हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, झेड इफेक्टिव्ह काय असणार आहे, झेड मायनस सिग्मा. मग सिग्माची व्हॅल्यू जर वाढत झाली तर ऍक्च्युअल जो न्यूक्लिअर चार्ज आहे त्यातून हा आपण शिल्डिंग इफेक्ट कमी करत जाणार. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम ए न्यू शेल इज ॲडेड, दॅट मीन्स एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इनसाइड इनर कोर. आणि तुमचा जो व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे तो काय बघा न्यूक्लियस पासून खूप लांब आहे. आणि आतले इलेक्ट्रॉन काय करणार आहेत, मग स्ट्रॉंगली काय करणार आहेत, तुमच्या न्यूक्लियसला शिल्ड करणार आहेत, जेणेकरून न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ह्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी 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 होत जाईल. म्हणजे टॉप टू बॉटम आपण जात राहिलो, नवीन शेल ऍड झाली, इलेक्ट्रॉन्स आणखीन लांब चाललाय, आतले इलेक्ट्रॉन्स आणखीन शिल्ड करायला लागलेत. आणि त्यामुळे बघा शिल्डिंग इफेक्ट विल इन्क्रीज टॉप टू बॉटम. पण पिरियड मध्ये शिल्डिंग इफेक्ट ऑलमोस्ट 0 असतो, एवढं लक्षात ठेवा. इन ए पिरियड ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट इज ऑलमोस्ट 0, but as we move from top in a group top to bottom there is gradual increasing shielding effect because extra shell is added as we move from one period to another period. आणि त्यामुळे सिग्माची व्हॅल्यू तिथं वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे बघा झेड इफेक्टिव्ह कमी 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 होत जाणार आहे. कारण झेड इफेक्टिव्ह काय, झेड मायनस सिग्मा. सिग्मा वाढला की काय होणार आहे, झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू पण काय होणार आहे, सॉरी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे झेड वाढला, सॉरी आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दिस. सो सिग्मा म्हणजे शिल्डिंग इफेक्ट जर वाढला तर काय होणार आहे, झेड इफेक्टिव्ह तिथं काय होणार आहे, कमी होणार आहे. कळालं का बघा. आणि जेवढा झेड इफेक्ट सिग्मा काय असेल किंवा शिल्डिंग इफेक्ट कमी असेल तर झेड इफेक्टिव्ह काय असणार आहे, जास्त असणार आहे. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस लेक्चर. जर समजलं नसेल तर थोडंसं बघा, हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कारण अजून ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण भेटले, पण ॲटॉमिक स्ट्रक्चरची आपल्याला काही गरज नाही, कारण आपल्याला जनरल आयडिया माहिती आहे पिरियडिक टेबल मध्ये काय व्हायला लागलेलं आहे. पिरियड मध्ये जात असताना आपण लेफ्ट टू राईट जातोय, पण लेफ्ट टू राईट जात असताना एकाच शेल मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स भरत जातोय. पण आपण ज्यावेळी ग्रुप मध्ये मूव्ह होतोय, वी मूव्ह टॉप टू बॉटम जात असताना पहिल्या पिरियड मधून दुसऱ्या पिरियड मध्ये, तिसऱ्या पिरियड मध्ये, चौथ्या पिरियड मध्ये, पाचव्या सहाव्या पिरियड मध्ये आपण मूव्ह होत असतोय. अँड ईच पिरियड करस्पॉन्ड्स टू ए न्यू एनर्जी लेवल. आणि तिथं एनर्जी लेवल वाढत गेल्यामुळे शिल्डिंग इफेक्ट काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. शिल्डिंग इफेक्ट वाढला की बघा आपण तो न्यूक्लिअर चार्ज मधून वजा करणार आणि त्यामुळे इथं तुमचा झेड इफेक्टिव्ह काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. So what is the summary of this lecture? That बघा
nuclear charge is a charge on the nucleus, so it is a number of protons which is equal to the atomic number. Effective nuclear charge is a net nuclear charge experienced by the electrons, okay. And screening effect or shielding effect is a simply protection of nucleus by inner core electrons from outer core electron. म्हणजे आउटर मोस्ट शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला काय करणार, इनर कोर इलेक्ट्रॉन काय करणार आहेत, ओके, प्रोटेक्ट करणार. कसं, कारण इलेक्ट्रॉन हे रिपल्शन असणार आहे, त्याला काय करणार, रिपल्शन करणार. रिपल्शन वाढलं की न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ह्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होईल. आणि ज्यावेळी आपण पिरियड मध्ये जाणार आहे सिग्मा ऑलमोस्ट काय असतोय, सेम असतोय, कारण आपण एकाच शेल मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर लावलोय. पण ग्रुप मध्ये आपण ज्यावेळी मूव्ह होणार आहे त्यावेळी बघा हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स तिथे आले, एक्स्ट्रा शेल्स तिथे आल्या आणि त्यामुळे इनर कोरचे इलेक्ट्रॉन वाढले, त्यामुळे हा आउटर मोस्ट जो इलेक्ट्रॉन आहे याच्यातलं अट्रॅक्शन हे न्यूक्लियस मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी होत जाणार आहे, कारण इथं सिग्मा वाढत जाणार. सिग्मा वाढला की झेड इफेक्टिव्ह कमी होणार. सो व्हॉट वी कॅन कन्क्लूड दॅट झेड इफेक्टिव्ह इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सिग्मा. झेड इफेक्टिव्ह इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सिग्मा. So I hope that you understood today's lecture. It is very important. समजलं असेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही बघा आणि बघा पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. तुम्ही आता मी हे पॉईंट शिकवणार आहे. आता पुढे मी आता हे ॲटॉमिक प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस हे चालू करणार आहे. तर तुम्ही हे ॲडव्हान्स मध्ये वाचा आता, कारण तुम्ही थोडं अगोदरच हे वाचला तर तुम्हाला आणखीन ज्यावेळी मी एक्सप्लेन करणार आहे त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी सहज कळतील, किंवा माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही लगेच ते वाचा आणि तुमच्या नोट्स लिहून काढा. ओके, so I will stop here. See you in the next lecture.